आणि आता बातमी ठाकरे गटाच्या बैठकीतून काल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती आणि या बैठकीत स्वबळावर लढण्याचा सूर होता। काही मतदारसंघात मित्रपक्ष काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही असा आरोपही अनेकांनी केला। त्यामुळे आता महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी आग्रही मागणीही बहुतांश उमेदवारांनी केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत न लढता स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी अनेकांनी केल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी सांगितलंय। दरम्यान महापालिका निवडणुकीत ठाकरे गट स्वबळावर लढणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आहे काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे हा सूर आहे, हे काही आम्ही नाकारत नाही। काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं एक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे। शेवटी सत्ता येणं आणि न येणं, शिवसेना काही सत्तेसाठी जन्मलं नाही, सत्ता शिवसेनेला मिळेल। परंतु शिवसेना एका विचाराने काम करणारी संघटना आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही बऱ्याच जणांनी असं विचार व्यक्त केलेला आहे हा सत्य आहे की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे। हे पहा, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली, कार्यकर्ते भावना व्यक्त करत असतात ते नेतृत्वाने ऐकलं पाहिजे, नेतृत्वाने ते ऐकून घेतलेलं आहे। आता पराभूत झाल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचं वेगळं प्रिडिक्शन असतं, परंतु संघटना ओव्हरऑल राज्याचा विचार करत असते आणि राज्याचा विचार करत असताना या समीकरणातून लोकसभेला आम्ही यश मिळवलेलं हे सुद्धा नाकारता थोडी येते। परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था आपण बोलताय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजून कुठेच काही नाही। कुठून डांगोरा पिटवला जातं स्थानिक स्वराज्य संस्था अजून काहीच नाही। सुप्रीम कोर्टात प्रकरण चालू आहे, अनेक गोष्टी क्लेरिफाय व्हायची आवश्यकता आहे, वॉर्ड रचना होण्याची आवश्यकता आहे, सगळ्या गोष्टी होण्याची आवश्यकता आहे, रिझर्वेशनची स्थिती काय हे सगळं क्लिअर होण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं बाजारात तुरी एक म्हण आहे आपल्याकडे, मला वाटतं तसं अजून काही या निवडणुका लवकर होतील अशी स्थिती नाही।